म्हणजे काय? इरेग्युलर, एक्सेप्शनल. एक्सेप्शन कळते का? नियमापेक्षा वेगळं, अपवादात्मक, असंगत. असंगत म्हणजे संगतीपेक्षा वेगळं. म्हणजे जे नियम आहे, आता नियम असतील बघा तुमचे व्याकरणामध्ये, ग्रामरचे रूल आहेत, पण काही त्या नियमाला अपवाद असतात. असतात का नाही? काही वाक्य म्हणा, काही शब्द म्हणा, त्या वाक्यासाठी ते फॉलो करत नाहीत नियम, त्याच्यापेक्षा वेगळं, त्याच्यापेक्षा इरेग्युलर, अनियमित वेगळं वागतात. तसं पाण्याचं सुद्धा असं एक वेगळं वागणं आहे. आता आपण काय सांगतोय हिट या चॅप्टर मध्ये, एखाद्या पदार्थाला आपण हिट जर दिली, लक्षात येते का? वेन वी हिटेड एनी सबस्टन्स, एखादी पदार्थ आपण काय केलेला आहे, ते मग सॉलिड असू द्या, गॅसियस असू द्या, एनी स्टेट, ते काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. होते का नाही? विस्तारणार आहे. भाजी केली आपण, त्याला किती खालून घालायला लागलो, उकळी मारून ते काय बाहेर येणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. परत काय, दूध असेल ते सुद्धा बाहेर येणार आहे. काही सॉलिड सुद्धा बघा, लोखंड असेल, मेटल असेल, ते सुद्धा वितळून जास्तच होणार आहे की ते. आता बघा एखादी लोहार वगैरे आहे, ते काय हॅमरनं मारतोय वरून हातोडीनं, आणि ते मेल्ट करतंय, वितळवतंय, मग त्याचं काय वाढणार आहे? व्हॉल्यूम वाढेल का नाही? एक्सपान्शन व्हायला लागलेलं आहे म्हणजे. एक्सपांड म्हणजे काय? विस्तारणार आहे, मोठं होणार आहे. बट इन केस ऑफ वॉटर, वॉटरच्या बाबतीमध्ये हे होत नाही. केव्हा बघितलं का तुम्ही पाणी उतू घेतला, पाणी तापवायला ठेवलेलं आहे, कुठं? आंघोळीसाठी म्हणा. मग पाणी असं बाहेर पडले का वेसलच्या, भांड्याच्या केव्हा तरी? नाही. म्हणजे पाण्याचं इरेग्युलर, एक्सेप्शनल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वागणं आहे पाण्याचं, वेगळं वागणं सगळ्यापेक्षा. मग तेच आपण आता समजून घेणार आहोत. काय सांगते पहिला पॉइंट? इन जनरल, सामान्यतः काय होतंय, आपण एखादी पदार्थ हिटेड केला लिक्विड, तर काय होतं, तो त्या टेम्परेचरला एक एक्सपांड होतो एका सर्टन टेम्परेचरला. मग तो काही त्याचं जे उकळायचं बॉइलिंग पॉइंट आहे, त्या बॉइलिंग पॉइंटला तो, मग ते मेटल असू द्या, नॉन मेटल असू द्या, सॉलिड असू द्या, सगळे ते एक्सपान्शन दाखवणार आहेत, वितळणार आहेत आणि एक्सपांड होणार आहेत. बट इन केस ऑफ वॉटर अँड व्हेन कूल्ड, हे झालं एक्सपान्शन व्हायचं. पण ज्यावेळेला आपण थंड केला पदार्थ, एखादी थंड केल्यानंतर काय व्हायला लागलेला आहे, त्या पदार्थामधून काढून घेतली आपण हिट. थंड थंड करतोय म्हणजे काय? आपण हिट कमी करतोय का नाही? इकडे काय हिट दिली, आपण बंद केलं. आता हे काय केलं, आपण हिट द्यायचं बंद केलं, तर ते काय होतंय, हळूहळू कूल केल्यावर काय होतंय, कॉन्ट्रॅक्शन दाखवते, कॉन्ट्रॅक्ट होईल का नाही? विस्तारलेलं काय होईल, आकुंचन पावल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे. हे कशाच्या बाबतीत आहे? अदर सबस्टन्सेसच्या बाबतीत आहे. पण पाण्याच्या बाबतीत असं नाही, पाणी वेगळं दाखवतंय. आपण ज्या वेळेस पाणीला हिट जर केली, तर याच्यापेक्षा उलट काय सांगतोय आपण? आता इथंच घेऊया आपण याच स्लाइड वरती. आता इथं पाणी आहे, हे दुसऱ्या ऐवजी पाणी आहे. आपण काय सांगितलंय, हिट दिली, ते सबस्टन्स काय जास्त व्हायला लागले, क्वांटिटी वाढायला लागली, व्हॉल्यूम वाढायला लागले. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान त्याचं वाढेल का नाही पाण्याचं? पाण्याचं नाही, दुसऱ्या सबस्टन्सचं. बट इन केस ऑफ वॉटर, आता वॉटरला जर मी तापवलं, तर काय होईल, ते विस्तारण्याच्या ऐवजी काय होईल, ते पाण्याचं फक्त 0 ते 4 डिग्री पर्यंत आहे. पुन्हा रेग्युलरचं वागणं आहे, पाणी 0 डिग्री पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय वेगळं वागतंय. ह्याच्या पुढे मग बाकीच्या सारखंच वागणार आहे. पण हा मॅजिकल आकडा लक्षात ठेवायचा. 0 डिग्री पाण्याचं तापमान केव्हा राहील? ते ज्या वेळा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. मग 0 ते 4 डिग्री पर्यंत तापमान ते काय करतंय, पाणी एक्सपान्शन करण्याच्या ऐवजी खाली येते, कॉन्ट्रॅक्ट होते. आणि ज्या वेळेला काय कूल केलं, त्यावेळेला ते काय होतं, एक्सपान्शन होते, कॉन्ट्रॅक्शनच्या ऐवजी. असं उलट वागते पाणी. यायला लागले का डोक्यामध्ये? बाकीचे पदार्थ काय करायला लागलेले आहेत, हे बाकीच्या पदार्थाचा आहेत. हे अदर लिक्विड, हे अदर लिक्विड साठी, आणि हे वॉटर साठी, H2O म्हणा किंवा W घ्यायला लागले. हे लिक्विड साठी आणि हे वॉटर साठी. ह्याचं वेगळं वागणं आणि त्यांचं वेगळं वागणं. हे वॉटर साठी आहे, हे सुद्धा वॉटर साठी आहे, आणि हे मधली बाजू जी आहे हे दुसऱ्यासाठी. दुसरे काय करायला लागल्यात, तापवल्यानंतर वाढायला लागल्यात, थंड केल्यानंतर कमी व्हायला लागल्यात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला. बट इन केस ऑफ वॉटर, ते काय करायला लागलंय, वाढण्याच्या ऐवजी पाणी काय करेल, व्हॉल्यूम कमी होईल, त्याचा आकारमान, आणि थंड केलं की वाढेल. कुठपर्यंत? फक्त 0 ते
4 डिग्री पर्यंतच आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. मग 0 ते 4 डिग्री झालं तापमान, आपण वाढवायला लागलो. आता ह्या केसमध्ये बघा, आपण हीट द्यायला लागलेला आहे, त्यावेळेस 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत येताना हे असा ग्राफ दाखवल बघा. आता हा ग्राफ घेतोय मी. हे काय करल, हे अगोदर जे आहे त्याची लिक्विड अवस्थे म्हणून असा ग्राफ दाखवल, आणि परत 4 डिग्री झालं पाणी. आता इकडे काय आपण घेतलेलं डिग्री सेल्सिअस, हे खाली येणार आहे, आणि परत नंतर 4 डिग्रीच्या नंतर काय करेल, ते बरोबर बाकीच्या पदार्थासारखं जाणार आहे. मग पुन्हा काय होईल, ते जसं आपण बाकीचे पदार्थ काय सांगतोय एक्सपांड होते हीट दिल्यावर, मग पुन्हा एक्सपांड होणार आहे 4 डिग्रीच्या नंतर 5 ला, 6 ला, 7 ला. आणि इथं थंड केलं की काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. मग हे 0 ते 4 डिग्री पर्यंतच वेगळं वागते पाणी. मग याच वागण्याला दिस बिहेवियर ऑफ वॉटर इज नथिंग बट अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. आलं का लक्षामध्ये? मग एवढंच लक्षात ठेवायची, पाणी वेगळं वागते सगळ्यापेक्षा. बाकीचे पदार्थ काय, तापवलं की विस्तारते, एक्सपान्शन होते, पण पाणी खाली जाते तापवल्यानंतर. आणि त्याच्यातली हीट काढून घेतली की काय होते, वाढते, एक्सपान्शन असं होते. असं इरेग्युलर वागणं आहे. याची घ्या डेफिनेशन, टाका हेडिंग अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता पुढे जसं जाईल, होपचा पॅरेटस आहे ते समजण्यासाठी. यायला लागले का डोक्यात, झाले रे वरून? तर हे कुठलं आलं, कॅल्क्युलेट वर्क डन. हा काय, बर्फ होय. आता बर्फ 0च्या खाली गेल्यावर -1, -2 पासून बर्फाकडे त्याचा प्रवास. 0ला काय मेल्ट आहे, ते लिक्विड फॉर्म मध्ये वॉटर. 0च्या खाली मायनसला गेलं की मग बर्फ गोटायला लागते. लिहा अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. तेच सांगितले वाटतं, टेम्परेचर दिलं वाढते, कूल केलं कॉन्ट्रॅक्ट होते. थांबा काढताय, सांगण्याच्या ह्याच्यामध्ये पुढची स्लाइड घ्यायचं राहिलं की. डेन्सिटी आणि व्हॉल्यूम आजू आलं बघा डबल, काल सांगितलं डेन्सिटी आणि व्हॉल्यूम. आता पाण्याची जी आहे तापवल्यावर काय होते, डेन्सिटी कमी होते पाण्याची. म्हणजे काय, पाण्यातले मॉलिक्यूल दूर दूर जायला लागलेत बघा तापवल्यावर. येते का लक्षामध्ये? आणि त्याचं व्हॉल्यूम जे आहे काय होणार आहे, वाढणार आहे, असं विस्तारणार आहे. डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचं ते रिलेशन टाकलो का हेडिंग, अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. हा हेच आहे अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. लिहा वॉटर शोज स्पेशल अँड एक्सेप्शनल, एक विशेष आणि अपवादात्मक वागतय. काय करतय त्यानं, हीट दिली कुठपर्यंत पण 0 ते 4 पर्यंतच आहे, ते कॉन्ट्रॅक्ट होत आणि च्याऐवजी एक्सपांडिंग होते, कॉन्ट्रॅक्टच्या ऐवजी एक्सपांड होते. एक्सपांड विस्तारणे, कॉन्ट्रॅक्शन आकुंचन प्रसरण आहे बघा ते. हा हे सगळंच लिहायचं आहे. ह्यालाच काय म्हणतो, दिस बिहेवियर इज नथिंग बट, हा बट लिहायचं नाही बरं का, ते बट तुमच्यासाठी सांगितले, बाकीच्या गोष्टी कंपॅरिझन केलेला आहे, तुलना केली आहे. हे असं आहे तर हे असं आहे. याच्या पुढील एक्सपांडिंग, धिस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, एक्सपांड म्हणजे विस्तारणे, आकुंचन पावते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे. धिस बिहेवियर ऑफ वॉटर is called as anomalous behavior of water. Behavior of water. पाण्याचे असंगत आचरण.
समजते म्हणायला लागलेत बघा. वा वा वा. आणि जसं जसं आपण पुढे जाऊया तसं तसं समजणार आहे कन्सेप्ट. फक्त लक्ष देऊन साक्षीने हिला जास्त समजते. सायलीला आत्ती आत्ती समजायला लागले त्यांना. एवढंही समजून डोक्याच्या वरून जाऊन. आता आला कंटाळा. मुली कमी झाल्यात वाटतं. संस्कृती आणि अजून एक मुलगी होती बघा इथली समोरली, समीक्षा. अजून एक कोणतं आलं होतं रे. हा संस्कृती होय. आता तुला माहित तुझी मैत्रीण आहे. आता तिने राहिला इथं, मी गावाकडं. हिची मैत्रीण आहे. पार्टी बदललीस काय की यावर्षी? एकनाथ शिंदे. हा लक्ष, ग्राफ सांगतो रे, लक्ष द्या इकडं. हो दे ना, 5 मिनिट उशीर हो दे. हा बघा रे, लक्ष द्या. एवढं सांगतो थांबूया आता. हे लक्ष द्या समोर. हा हा व्हिडिओ न हा ग्राफ आहे. पाणी काय केलेलं आहे, ज्या पद्धतीनं लॅटंट हिटला तापवत होतो आपण त्या पद्धतीनं हीट केलेलं आहे. आपण पाणी तापवतो त्यावेळेस कसं दाखवतोय बघा. इकडे दिलेलं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. इकडे दिलेलं आहे टेम्परेचर. बघा इथं जे आहे व्हॉल्यूम, हे 0 डिग्री, 1 डिग्री. आता 0 डिग्री म्हणजे काय? लिक्विड फॉर्मचं पहिल्या सुरूचं वॉटर आहे. ज्यावेळेस आपण तापवत आहोत त्यावेळेस काय करायला पाहिजे, असं जायला पाहिजे होतं बघा. लक्षात येतंय का? व्हॉल्यूम काय करायला पाहिजे होतं, असं जायला पाहिजे होतं. असं थोडं 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 टेम्परेचर जसं जसं वाढू तसं व्हॉल्यूम त्याच्यासोबत वाढायला पाहिजे होतं. पण इथं काय व्हायला लागलंय, सुरुवातीला बाकीच्या पदार्थापेक्षा वेगळं वागायला लागलंय. पण कुठपर्यंत? 0 डिग्री ते 4 डिग्री इथपर्यंतच आहे. पुन्हा परत काय होईल, असंच जाणार आहे. असा आलेख जाणार आहे हा ग्राफ बाकीच्या सारखा. पण 0 ते 4 डिग्री पर्यंत आता हिट दिली, त्याचं व्हॉल्यूम काय आहे? 1000.10 व्हॉल्यूम आहे मीटरचा. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? क्यूब. एरिया मोजतो मीटरचा स्क्वेअर. एमचा क्यूब. एमचा क्यूब आहे व्हॉल्यूम म्हणजे. मग काय होणार आहे, एवढं व्हॉल्यूम मीटरच्या क्यूब मध्ये. परत काय होईल, 5 न कमी व्हायला लागल्या बघा व्हॉल्यूम. जसं आपण हिट देऊ, 1 डिग्री दिलं, परत काय केलेलं आहे, अजून थोडी हिट वाढवली, 2 डिग्री हिट टेम्परेचर दिलं, तर काय होणार, ते अजून खाली यायला लागले 3-4 ला. आणि अजून परत काय 1000 ला आलं बघा इथं 3-4 डिग्रीला. आणि मग इथून मात्र बाकीच्या सारखं जे अदर लिक्विड काय करतात, ज्यावेळेला हिट वाढवली आता पुन्हा, त्यावेळेला ते काय होते, पुन्हा व्हॉल्यूम जे आहे त्याचं वाढायला चालू होते. आलं का लक्षामध्ये? मग 5 डिग्रीला हिट नेली की मग अजून थोडा हळूच व्हॉल्यूम वाढते. परत 6 डिग्रीला, 7 डिग्रीला, 8 डिग्रीला, अशा पद्धतीनं रेग्युलर वागल. पण कुठपर्यंत हे इरेग्युलर वागतंय? फक्त 4 डिग्री ते 0 ते 4 डिग्री पर्यंतचे इरेग्युलर वागणं आहे. आणि याच वागण्याला आपण काय म्हणतो? अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर, एक्सेप्शनल बिहेवियर ऑफ वॉटर. पाण्याचं वेगळं वागणं, पाण्याचं इरेग्युलर वागणं, पाण्याचं कसं तरी वागणं, त्याला काय म्हणतो आपण? अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. चला, आलं का लक्षामध्ये सर्वांना? ओके, गुड गुड. चला सर्वांना बाय. सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या कोणता दिवस आहे उद्या? स्वातंत्र्य दिन. सर्वांना गुड नाईट. चला ठीक आहे. उद्या क्लास सायन्सचा नसणार. हा नाही क्लास उद्या सायन्सचा. मॅथचा काय म्हणले, परीक्षा आहे का? क्लास आहे. चालतंय. मॅडमचा क्लास आहे का बघा, त्या त्या टायमिंगला टाकतील. ग्रुपवरती सुद्धा मेसेज येईल. सायन्सला सुट्टी आहे फक्त.